साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील। तर मित्रांनो, आज आपण आलो आहे लता मंगेशकर हॉलमध्ये, कारण की आपल्या कॉलेजचं स्पंदन आहे, म्हणजेच अभिनव कॉलेजचं स्पंदन आहे। तर तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण बघायचा आहे, तर चलाच्या ब्लॉगला सुरुवात करूया। लेट्स गो। हे बघा मित्रांनो, तुम्हाला दिसते का मला माहित नाही, पण हे बघा स्पंदन 2026 रंगमंचात एका नाट्यगृहामध्ये आपण या कार्यक्रमाचा सोहळा आपण या ठिकाणी करत आहोत। आजच्या या कार्यक्रमासाठी आणि आता थोड्याच वेळात डान्स कॉम्पिटिशन सुरू होणार आहे। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। या ब्लॉगमध्ये खूप धनमस्ती येणार आहे तुम्हाला। आणि इकडे आपली पूर्ण मित्रमंडळी बसलेली आहे। हे बघा पूर्ण मित्रमंडळी बसलेली आहे इकडे। चेहरा लपवत आहेत, पण हा आपली मित्रमंडळी पण आलेली आहे। तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। गाई तुझं देऊळ साजतय, पालखीला नाचिन गुलाल उडवून, सैताचे महिन्यान ग, सैताचे महिना। गाई तुझं देऊळ साजतय, फुलाने खूप छान आणि खूप उत्तम असा डान्स झाला मित्रांनो। आई माऊलीचा उदो उदो। थँक्यू आई माऊली ग्रुप। आता थोड्याच वेळात लावणी सादर होणार आहे, तर पाहायला विसरू नका। खूप छान अशी लावणी झाली आणि आता गुजराती परफॉर्मन्स आहे। तर ब्लॉगमध्ये कंटेंट आहे, तुम्हाला आज खूप सारे डान्स बघायला भेटणार आहे आणि खूप काही बघायला भेटणार आहे। तर नक्की ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। कॉपीराईट नको यार, कॉपीराईटचा इश्यू होऊ शकतो यार, दुसरं काय नाही। डान्स खूप छान छान आहे। तुम्ही पण विचार करत असाल किती आवाज, किती शोर शराबा, पण एन्जॉयमेंट खूप चालू आहे मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही आहे की डान्सच बघायला भेटतात आणि मी कट करून तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आहे, कारण की कॉपीराईटचा इश्यू होऊ शकतो त्या कारणामुळे। पण हां, चला आता दुसरा परफॉर्मन्स चालू होते, तो पण पहा।
माझा दुसरा परफॉर्मन्स चालू झाला, पण यांना काही आराम नाही. म्हणजे खूप मेहनत आहे. काउन्सिल मेंबर आहेत त्यांना पण आराम नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे किती मेहनत करतात, म्हणजे सगळ्यांना अरेंज करणं, त्याच्या स्टाफ पण खूप मेहनत करतोय. तर खूपच मेहनत आहे त्यांची. बॅकस्टेजला चाललोय. आमचे पिऊन दादा, यांचे व्हिडिओज खूप व्हायरल झालेत. तो माणूस छोटा मित्र. चला आता बॅकस्टेजला जाऊया. डान्स चालू आहे ते तुम्हाला दिसतच असेल. पहिली गोष्ट म्हणजे, आणि मला असं वाटते का जजेस लोकांना प्रॉब्लेम होणार आहे, कारण की खूप छान डान्स चालू आहे, खूप भारी डान्स चालू आहे. तर पाहायला पण खूप मजा येते. तुम्ही पण पाहतच असाल, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. याच्याहून खूप छान डान्स पाहायला भेटणार आहे, तर नक्की ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मित्रांनो, हे बघा इकडे जजेस बसलेले आहेत, तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात. आणि इकडे टीचर्स लोक पण आहेत, ते पण दाखवतो तुम्हाला. आणि खूप छान परफॉर्मन्स चालू आहेत. आत्ताच तुम्ही बघितलं, खूप भारी असं परफॉर्मन्स चालू आहे. आता मी कधीशी त्या साईडला उभं होतो, आता या साईडला आलो आहे. आता डान्स नाही आहे, आता परफॉर्मन्स आहे. काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे तुम्हाला, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. Better be quiet. Understand? Bye. Maya?
सुमित सर, कसं वाटलं तुम्हाला परफॉर्मन्स? चांगलं आहे. एन्जॉय करताय का नाही? कार्यक्रम होतील किंवा कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील त्यावेळेला अशाच पद्धतीची स्वच्छता देखील आपल्या प्रांगणामध्ये तुम्ही राबवायची आहे. हा गुण तुम्ही तुमच्या अंगात ठेवला पाहिजे. हे बघा, इकडे आपले जजेस बसलेले आहेत सर्व. डान्सला जज करत आहेत. त्यांच्यासाठी पण डिफिकल्ट टास्क आहेत आणि जजेस पण एन्जॉय करत आहेत परफॉर्मन्स. जट दी पसंद बंदे तां ठोक दे कदे चल चली तेरे ते जवानी साइकिल वही मुझे मेरे भी जान लगी फुट रही खूप छान असा कार्यक्रम चालू आहे. आता मंगलागौर हा नृत्य आपल्यासमोर साजरा होणार आहे महाराष्ट्र पारंपरिक पद्धतीने. तर बघायला विसरू नका. आता मित्रांनो आगरी कोलीमध्ये सोलो परफॉर्मन्स आहे, तो पहा. मित्रांनो आता सिंगिंग कॉम्पिटिशन सुरू झालेलं आहे, हे पाहू शकता तुम्ही. आणि सगळीजण शांतपणाने गाणे ऐकत आहेत.
तुम्ही येता माझी सगोती फुलानी सालिया माझे सगोलवानी सालिया माझे सगोलवानी मोठा लालानी कानाला बाई माई दिसते गोळीवानी बाई दिसते गोळीवानी 12 वर्षाचे गवळे दुले 12 वर्षाचे गवळे दुले 12 वर्षाचे गवळे दुले 12 वर्षाचे गवळे दुले 17 वर्षाचा वय तुला 17 वर्षाचा वय तुला तुले विजाते गो मुंबईच्या तुले विजाते गो मुंबईच्या तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. खूप छान अशी गाणी झाली आणि खूप छान असे डान्स झाले. आता जे जजनी जे निकाल दिलेत त्याचा रिझल्ट पूर्ण आपल्याला ग्रुपवर दिसणार आहे, म्हणजे आमच्या ग्रुपवर दिसणार आहे. आणि हां, तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच युनिक ब्लॉग येणार आहेत तर नक्की सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट दाखवा. बाय बाय.